नमस्कार, सुस्वागतम। अकॅडमी ऑफ म्युझिक तर्फे आज मार्गशीर्ष गुरुवार निमित्त भजन सुधा हा कार्यक्रम आयोजित केला आहे। भजन म्हणजे देवीची स्तुतीपर काव्य रचना, सागर संगीत गीत म्हणून देवाला भजणे किंवा आळवणे याला भजन म्हणतात। ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे। संत परंपरेतील संत ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपान, निवृत्तीनाथ, एकनाथ, नामदेव, चोखामेळा, मुक्ताबाई, संत रामदास इत्यादी संतांनी अनेक भजने लिहिली आणि आजही ती अजरामर आहेत। भजन हा भक्ती संगीतातील एक प्रकार आहे। यासाठी टाळ, मृदुंग, पखवाज या वाद्यांची साथ लागते। भजन हा प्रकार सामवेदापासून सुरू झाला। या सर्व वाद्यांच्या साथीने ईश्वर गुणवर्णनपद व नामस्मरणपद काव्य रचना गाणे म्हणजेच भजन होय। भजन करण्याने मनाची एकाग्रता, समाधान, मानसिक शांती मिळते। भजनाची परंपरा भागवताच्या काळापासून रूढ आहे। भजनाचे अनेक प्रकार आहेत, जसे की निर्गुणी भजन, गोरखनाथी भजन, वल्लभपंथी भजन, दत्त संप्रदायी भजन, वारकरी संप्रदायी भजन, सगुण भक्तीचे भजन इत्यादी। पूर्वी महिलांना बाहेर जायची परवानगी मिळत नसे, पण भजन, कीर्तन, पुराण ऐकणे यासाठी मात्र फारशी आडकाठी होत नसे। कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात आपण ईशस्तवनने करतो। आजही या कार्यक्रमाची सुरुवात आपण गुरुस्तुती आणि ज्ञानेश्वरांना वंदन करून करूया। गुरुस्तुती।
आपण जशी गणपती पूजन आम्ही करतो तसेच आपण गणपतीची विनवणी करूया आणि आशीर्वादाचे दानही मागूया। दुर्गा रागातील ही विनवणी संत तुकाराम महाराजांची ही रचना लवकर येईल गणराया। देवीचंही महत्व आहे, तिलाही आपण आळवूया। हंसध्वनी रागातील ही विनवणी ऋणू झुणू नाचत ये जगदंबा। आ
राग बागेश्रीतील संत तुकारामांचा अभंग आवडे हे रूप. आशीर्वाद मिळाला की कशाचीच उणीव भीती वाटत नाही. त्यातून मिळालेला आनंद आणि समाधान काही वेगळेच असते. ऐकूया मांड रागावर आधारित पंचभूतांचा हा वीणा. Oh
विराजमान केल्यानंतर पुन्हा एकदा विठ्ठलाचा गजर करूया. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय जय विठ्ठल जय कार्यक्रमाच्या प्रयोजनाबद्दल. कैलासवासी शांताबाई नरगुणकर या माधवीताईंच्या सासूबाई. त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले. त्या बेळगावच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होत्या. संगीत, शिक्षण, नाटक, समाजकारण, राजकारण, स्त्री शिक्षण या सगळ्यात त्या पारंगत होत्या. गाणेही शिकल्या होत्या. नाट्यगीत गायच्या. धारवाड आकाशवाणी केंद्रावर त्या सेमी क्लासिकल आणि भावगीत गायल्या आहेत. निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्या कीर्तन, भजन, त्याला आवश्यक असलेले वाद्य, टाळ शिकल्या. त्यांना नाविन्याची आवड होती. बरोबरीच्या बायकांना दुपारच्या वेळी एकत्र करून त्यांनी भक्तिसुधा भजनी मंडळ या नावाने भजनाचा क्लास सुरू केला. त्या उत्तम गृहिणीही होत्या. असे बहुआयामी व्यक्तिमत्व शांताबाईंचे होते. माधवीताईंनी त्यांच्याकडूनच भजनाचे धडे घेतले. भजन कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबद्दल त्यांनी माधवीताईंकडून वचनही घेतले होते. 5 बायकांच्या पासून सुरू केलेल्या भजनाच्या क्लासचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाले. हैदराबाद, बेंगलोर, रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगाव येथे त्यांनी क्लास सुरू केले. आजही वयाची 90 पार करूनही माधवीताईंचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. शांताबाईंनी भजनाला लावलेल्या चाली रागदारीवर आधारित आहेत. आपण एखादी मुलगी किती लागवी आहे असं म्हणतो, तशाच या भजनाच्या चाली अनोख्या आणि गोड आहेत. या कार्यक्रमाचा श्री गणेशा 4-5 वर्षापूर्वीच गुणी गायिकेंच्या सहाय्याने केला होता. पण त्यावेळी करोनासारखे संकट आल्यामुळे ही संकल्पना थोडी मागे पडली. ती आता मूर्त रूपात आल्याने मिळालेला आनंद आणि समाधान अवर्णनीय आहे. त्यांची ही ठेव पुढील पिढीला मौल्यवान ठेवाच आहे
ही ठेव जतन करण्यासाठीच हा सगळा प्रपंच. पुन्हा एकदा भजनाकडे वळूया. पहाडी रागातील पुढील भजन इवलेसे रोप लाविले द्वारे. भजन परंपरेत श्रीरामांवर लिहिलेली अनेक पदे आहेत. त्यातील हे एक पद. हे पद संत रामदास स्वामींनी लिहिले आहे. ते श्रीराम भक्त होते. ते एकदा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले असताना
त्यांना विठ्ठलाच्या जागी श्रीराम दिसायला लागले. हातात धनुष्य घेतलेले हनुमंत बसलेले. तेथे त्यांना साक्षात्कार झाला. विठ्ठल आणि श्रीराम एकरूप झाल्याचे त्यांना दिसले. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, येथे का रे उभा श्रीरामा. राग जीवनपुरीवर आधारित. येथे का रे उभा श्रीरामा.
म्हणजे पंढरपूर. येथे सगळ्या संतांचा मेळा भरतो. म्हणून आषाढी आणि कार्तिकीला एकादशीला सगळेच संत येथे विराजमान झालेले असतात. जणू काही त्यांचा बाजारच भरला आहे की काय असे वाटते. म्हणून मला असे वाटते मिश्र सारंग रागावर आधारित हे भजन पंढरी नामाचा बाजार. पंढरी नामाचा बाजार. भैरव रागातील हे पुढील भजन हिंदी भाषेतील आहे. ही रचना संत कबीर यांचा मुलगा कुमार यांची आहे. ऐकूया नाम बोलो हरी नाम.
श्री शांताबाई नरगुणकर यांची आहे आणि चालही त्याचीच आहे. हे भजन शंकरा रागावर आधारित आहे. सांब सदाशिव भोला शंकर. सांब सदाशिव भोळा शंकर, सांब सदाशिव भोळा शंकर, भक्तिने महादेव, भक्तिने महादेव, सांब सदाशिव भोळा शंकर, सांब सदाशिव संत एकनाथ महाराजांची आहे. संत एकनाथ महाराजांनी अनेक भारुडे गवळणी लिहिल्या. त्यातून त्यांनी समाज प्रबोधनही केले. या गवळणी गोरस घेऊन निघाल्या आहेत. गवळणी कृष्णमय झाल्यामुळे त्यांच्या तोंडी गोविंदू, गोपाळ, दामोदर असे शब्द निघतात आणि म्हणतात, दुडीवर दुडी गवळण साथ निघाली. Thank you.
भजनाची सांगता ही भैरवीने होते. तशीच याही अमिट भजनाची सांगता आपण भैरवीने करूया. ही रचना कैलासवासी शांताबाई नरगुणकर यांची आहे आणि चालही त्यांनीच लावली आहे. सादर करूया श्रीधर माधव कृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली या गजराने या भजन कार्यक्रमाची सांगता करू. ही पारंपरिक रचना आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर
हरी